कथा सहज वासनेचे बीज जळून जाय. काय म्हणतात तुकोबराय? संताच्या चरणाची रज म्हणजे धूळ. या धुळीचा स्पर्श जरी झाला ते बी कसा? सहज. आपण म्हणतो की सहज झालो, आम्ही गेलतो परंतु सहज काम होऊन गेलं. सहज जरी स्पर्श झाला, महाराज म्हणते वासनेचे बीज जळून जाय. जे वासना नावाची वस्तू आहे ना, ती बीजासहित तिचा अंत होतो म्हणजे महाराज. बीजासहित, बीजासहित. बीजच गेल्यावर तर कुठून राहील? जेव्हा मनुष्य जीवनात आल्यानंतर वासना जेव्हा आपल्या जीवनामधून दूर गेली, मग त्याच्यानंतरचा परिणाम तुकोबराय सांगू लागले. मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. मग सुखाला काही अंत पार नाही लेका. एवढे सुखाची प्राप्ती होईल, एवढी सुखाची प्राप्ती होईल. त्याचा परिणाम त्या देवावर केलेलं प्रेम. कंठी प्रेम दाटे. खरं सांगा संतोष भाऊ, हसीनं लय सोपं आहे, रडीनं नाही. नाही नाही, ह्याला प्रेमच लागतं. एका गावामध्ये एक सावकार मेला, लय पैसेवाला, गडगंज संपत्ती, परंतु खायला मागे कोणीच नव्हतं. बायको नको, लेकर नको, कोणी सोयरा नावाची वस्तूच नव्हती त्याला. सावकार मेल्यावर मुनिमाने विचार केला, आपला मालक मेलाय म्हणला, कोणीच नाही मड्याजवळ. किनवट तालुक्यातल्या सर्व बाया आणल्या मजुरीनं. एका बायला 850 रुपये मजुरी. कमी झाली का? 1000 करू का? काय आला रडायला? या मड्याच्या भोवताली येऊन बसल्यात आणि उग बघाल्यात, एकूण एकीला डवचल्यात. रडकी ग. तिनं म्हणाले तू चालू कर. तर रड म्हणल्यानं रडू येते का माय? नाही 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 नाही. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. त्याला प्रेमच लागतो, प्रेमच लागतो. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. तुकोबरायाला एका साधकानं प्रश्न विचारला, महाराज हे सर्व तुम्ही जे सांगालाव ना, हे साधन असणार जे आहे ते कसं आहे आणि कशानं सापडतंय? तुकोबरायानं म्हणले ह्याच्यासारखं जगात दुसरं साधनच नाही. तुका म्हणे साधन किंवा तुका म्हणे सोपे आहे, परंतु आत टाकली शहाणा तो धनी. साधन सुलभ आहे, परंतु याला काय लागतंय? परी उपस्थिष्टी पूर्व पुण्य. पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके भक्त, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये भक्तीचा प्रसार केला, संत शिरोमणी नामदेव महाराज, यांच्याकडे एक साधकाला नामदेव महाराजाला प्रश्न विचारू लागला. नामदेव महाराज, जेव तुमच्या हाताने जेवतो म्हणून? नामदेव रायने म्हणले हो माय बाप, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. वयाच्या 8व्या वर्षापासून देवाला जेव घालतो. देव तुमच्या घरचे काम करतो? नामदेव महाराज म्हणले हो माय बाप, देव माझ्या घरचे काम करतो, ते बी कसे? न सांगता करी सर्व काम, साधा वया भक्ती काज नाही लाज. सांगायची गरज पडत नाही. त्या साधकानं नामदेव महाराजाला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही याच्यासाठी काय साधना केली हो? आम्हालाही सांगा ना, आम्ही बी साधना करू. ते नामदेव रायनं उत्तर दिलं त्याचं, ही साधना आताची नाही. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली.
उपस्थित सर्व मायबापाला हात जोडून आहे विनंती आहे, मायबाप हो, लई जन्मोजन्मीचं पुण्य लागते ह्या धर्म मंडपामध्ये येऊन बसायसाठी. लई जन्मोजन्मीच येत नाही माणूस, येत नाही. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ओ हा विठ्ठल बरवा, ओ हा बरवा बरवा. बहुत सुकृताची जोडी किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन किंवा अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, आनंद जन्मीचे सुकृत पदारी, आनंद जन्मीचे सुकृत पदारी. त्याच्या मुखी हरी पैठ होय, पैठ होय, पैठ होय, त्याच्या मुखी हरी पैठ होय, पैठ होय, पैठ होय, हरी मुखी गाता हर परिचिता, हरी मुखी गाता हर परिचिता. त्याच्या मुखी हरी पैठ होय, पैठ होय, पैठ होय, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी अनंत जन्मीचं पुण्य लागते. म्हणून तुकोबाराय म्हणून लागले, तुका म्हणे साधन दुर्लभ गोमटी, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, यथामती यथा अवकाश, धावत्या वेगामध्ये भावात मानण्याचा आहे की नाही. आता बघूया आपल्या वेळेमध्ये 1 तास आहे आपल्याकडे आणि 1 तास बक्कम झाला आहे की नाही. 1 तास उरला होता एका राजापाशी, सूर्यवंशामध्ये एक राजा झाला. 1 तास उरला खटवंगरायाशी, भाग्यदशा आईशी पालटली. 1 तासामध्ये नरकाला जाणारा स्वर्गाचा अधिपती होऊन बसला, स्वर्गाचा 1 तासामध्ये. 1 तासाचं ऐकून जर आपल्यामध्ये परिवर्तन होत असेल, माझं म्हणणं आहे आयुष्यभर जरी ऐकलं, कीर्तनातला 1 शब्द नेला तर बसा, एकच शब्द तुमचा उद्धार झाल्याशी राहणार नाही. विठ्ठल आजकाल कसं झालंय गुरुजी, कीर्तन म्हणलं तर 90% अशी भावना होऊन गेल्या की एक टाइमपास असं साधन. नाही नाही नाही, श्रवणाचे विसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. हे जागा साधारण जागा नाही. मेले माणूस वेळ काळा ते ग्रासील का, मेलेले माणसं चित्त करायची जागा ही अशी काही साधारण जागा आहे काही. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जेथे कीर्तनाची जागा तेथे निस्ता उभा नाही. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाला सिलाया वाटी,
मागे कबीर महाराज राहायचे. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देव. तुम्ही म्हणताल महाराज देवा मला दिसना, कातड्याच्या डोळ्यानं दिसना माहिती, किती चष्मे लावा, त्याला बघायसाठी ज्ञानाची दृष्टी लागते, ज्ञानाची. आणि आपलं कसं आहे, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र. एक संत होऊन गेले संत मालिकेमध्ये, त्यांचं नाव सूरदास. सूरदासाला जग दिसत नव्हतं, परंतु देव दिसत होत. आमचं दुर्दैव, आम्हाला जग दिसते परंतु माणसात माणूस दिसत नाही. विठ्ठल संतांच्या चरणाचा रज कणाचा जरी स्पर्श झाला, जी वासना नावाची वस्तू आहे तिचा नाश होतो. एका साधकानं तुकोबाराला प्रश्न विचारला, तुकोबारा त्याच्या पूर्वी कुणाची वासना अशी झाली का नाही? चांगल्या चांगल्याला ह्या वासनेने नाडून टाकलं. चांगल्या चांगल्याला अनेक प्रमाण आहेत, अनेक. मी तुम्हाला चुटुपुटू माणसाचे प्रमाण देईना. इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, किंवा पाहत्या रावणा कैसे झाले, पाहत्या रावणा कैसे झाले, पाहत्या रावणा कैसे झाले, पाहत्या रावणा कैसे झाले. वासनेच्या संगे नपला उमाना, वासनेच्या संगे नपला उमाना, वासनेच्या संगे नपला उमाना, वासनेच्या संगे नपला उमाना. पाहत्या रावणा कैसे झाले, रावणा कैसे झाले, रावणा कैसे झाले, रावणा कैसे झाले. चार मोठ्या माणसाची यादी तुमच्या समोर टाकली. एक देवाचा अधिपती इंद्र, दुसरा चंद्र, तिसरे त्रिकाल ज्ञानी, ज्याला तिन्ही लोक वंदन करतात असे नारद महर्षी, आणि चौथा नंबर जगातला सर्वात श्रीमंत माणूस राजा रावण. हेला वासनेनं सोडले नाही माय. 80,000 असून सीता मातेवर दृष्टी टाकली. पाहत्या रावणा कैसी झाली. वासना कशी राहते सांगू का माय तुम्हाला? वासना म्हणजे एकाच नमुन्याची नाही बरं. आता प्रत्येक वस्तूची वासना समजा, कुणाला कशाची वासना, कुणाला कशाची वासना. आपण वासना म्हणलं की एकीकडेच आपली दृष्टी जाते. मागे पाडवा झाला बघा, पाडवा, गुढीपाडवा, नूतन वर्ष. आमचे गुरुजी म्हणले तरुणाविषयी बोला. आता तरुणाचं खूप सुंदर याच्यावर बोलता येते, परंतु ते मालच नाही ना समोर. सुंदर उग भगवान शंकरासारख्या तुम्ही समोर मूर्ती बसलेल्या आहात, आहे की नाही? आणि तुम्हाला काय सांगू विश्वनाथ महाराज, न इलाजानं विनोद सांगावं लागलाय आम्हाला. नाही तर मन गवा दे ना हो. आणि तुमचे हात जोडतो. आता ते उगा विनोद ऐकायची सवय सोडून टाका जरा. कीर्तनामध्ये आपलं काहीतरी कल्याण व्हायसारखं ऐकायसारखी सवय टाका. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ते पायाखाली घेऊन आंघोळ करतो बघा, काय म्हणतात बाबा त्याला? पिसोळा. पिसोळा. बरोबर चैत्राच्या सुरुवातीलाच. कुठे येते विश्वानंद महाराज? कोण्या रानात येते? आओ, आहे की नाही? जिथं काळवड जमीन राहते, आहे की नाही, तळ्याच्या रानात. 11 महिने कुठं जात असेल बरं? त्याचा महिना आला की बरोबर तशीच वासना आहे. जोपर्यंत विषय डोळ्यासमोर दिसत नाही तेपर्यंत अशी ती वासना लपून राहत्या.
विषय डोळ्यासमोर दिसला की उपजते. तिचा वेळ आला की बरोबर तिने डाका टाकत्या म्हणजे टाकत्या चांगल्याचा नाश केला तिने चांगल्या. माझं म्हणणं आहे, मी छोटा माणूस आहे परंतु एक वाक्य बोलून जातो. तुम्हाला किती अभंग पाठ आहेत मला त्याच्यावर घेणं देणं नाही. तुम्हाला किती स्वर टाकता येते, तुम्हाला किती राग रागिणी देत, मला त्याच्यावर घेणं नाही. मी एकीकडेच पाळतो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याने वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे, त्याची दृष्टी किती निर्मळ आहे, मी त्याच्यावर त्याचा अंदाज लावतो. या संप्रदायात आल्यावर दुसरं काही नका, तुमचा परमार्थ आणि तुमचा प्रपंच दोन्ही जरी सुखाचा व्हायचा असेल, दृष्टी निर्मळ ठेवा. बस झालं. आणि माझ्या सद्गुरूनं माझ्यावर एवढी कृपा केली, माझ्या 2 वस्तू जाळून टाकल्या, एक काम आणि दुसरा लोभ. विठ्ठल या वासनेने चांगल्याचा घात केला. एक पुरावा सांगतो फक्त. 4 जणांची यादी दिल्या, आपल्याकडे वेळ कमाई, एकाचा पुरावा. त्रिकालज्ञानी नारद महर्षी एका दिवशी त्याच्या मनामध्ये वासनेनं डाका टाकला. भगवंताकडे गेले, भगवंताला म्हणू लागले, देवा जरा माझ्याकडे बघा ना. भगवंतानं म्हणले, हो रोजच बघतो. हा तसं बघू नका मला, तुम्हाला काय वाटतंय की नाही? सर्वाचे 4 हात व्हाले, 2 हाताचे. मलाही वाटायला की माझे 4 व्हाव. देवानं म्हणले, ही गोष्ट आहे का? बरं मग कसं करू नारदा? काही नाही बघा म्हणले, म्हणजे 2 हाताचे 4 करा. देवानं म्हणले ठीक आहे. नारद म्हणू लागला, 100 एकर जमीन आहे, त्या लोकाला कोणी पोरगी देईना झाले. आपल्याकडं तुटकाची विणा, त्याला 2 तार, करिये राजार पंढरीच्या तुटकाची विणा. हे प्रमाण तुकोबरायचं आहे, इथं बसलं म्हणून लावलं मी. तुकोबरायच्या पत्नीचं प्रमाण आहे. माझ्या माये बापा बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या तुटकाची विणा, त्याला 2 तार, करिये राजा. नारद महर्षी म्हणू लागले, देवा सध्याचा काळ असा आहे की 100 पोरं लग्नाच्या असले तर 70च पोरे आहेत. विश्वनाथ बाबा 30% बोडकेच. आताचा काळ सांगू लागलो तुम्हाला. इकडलं कसं आहे की आमच्या तेलंगणात पोराला पोरी भेटणं झाल्या बाबा. एक तर परवा माझ्याकडे आलं, महाराज म्हणला, तुम्ही बोक्क मिळता आंध्रा, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, इकडे तिकडे जाता, माझ्यासाठी एखादी पोरगी बघा की. मी त्याच्याकडे लक्ष देऊन बघलं तर त्याच्या कानाच्या जवळचे केस पांढरे दिसले मला. बघा तुम्ही किती माणूस कलर मार द्या हो, किती पांढऱ्याचं गोरं करू द्या, इथली सिग्नल दाखवते तेच. म्हणलो बाबा तुमचे केस लय पांढरे दिसाले, तुमची वय किती आहे? त्यानं म्हणलं 48. किती? 48. मी त्याला म्हणलं 2 वर्षासाठी काय आला बट्टा लावतोस? 50 झाल्यावर कसं रिटायरमेंट होणार आहे? विश्वनाथ बाबा काही दिवसानं तुम्हाला पत्रिका येईल, परंतु कशी येईल आहे का? आदरणीय विश्वनाथ महाराजाला कळविण्यात येत आहे की आमचा बंडू 51चा झालेला आहे, त्याची लग्नाची वय संपलेली आहे, त्याला कोणी मुलगी देत नाही, म्हणून हनुमंतरायाला कटाड्या म्हणून सोडण्यात येत आहे. सहकुटुंब. नारद म्हणला, देवा अरे ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्यालाच पुऱ्या भेटणार झाल्यात, मला कोण देईल? देवानं म्हणलं मग कसं करू? नारदानं म्हणले 16,100. 16,108. 8 मुख्य पट्टराणी, परंतु 16,100 आपल्या घरीच आहेत म्हणला. कोण? नारदानं उगं बाहेर कायला हुडकत जाऊ म्हणला. देवा आपल्या घरीच 16,100 आहेत ना, एखादी देऊन टाका ना. देवानं म्हणले एक काम करा नारदा, जा तुम्हाला कोणची घ्यायची ती घेऊन जा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जिथं नाही तिथं घेऊन जा.
16,100 घर गेले नारद, 16,100. जिथं गेले तिथं भगवंताचं प्रत्यक्ष. पुन्हा आले भगवंताकडे लहान तोंड करून. देवा सर्वीकडे तुम्हीच प्रत्यक्ष आहो. देवाला कळालं नारदाची वासना उपजलेली आहे. त्या वासनेचा अंत करायचा होता देवानं. नारद महर्षीला आई रुक्मिणी साहेबाकडे वाटला होता. जा म्हणला रुक्मिणीकडे. तिथं देव नव्हती. जाऊन आणि नारदानं ते आपला प्रश्न टाकला समोर. रुक्मिणी आय वॉन्ट टू मॅरेड म्हणला. काय म्हणला? मला येत नाही इंग्लिश. आपण काय म्हणला? मला तुमच्याशी लग्न करायचंय. रुक्मिणी मातानं म्हणली ओके. परंतु नारदा उगा असला अवतार काय, जरा ब्युटी पार्लर जाऊन या. आपले ब्युटी पार्लर राहते, आपल्या ब्युटी पार्लरला वारकाचं दुकान म्हणते. एवढाच फरक आहे. आणि आपले डोक्याचे कापते, ह्याचे काळ कुठ. मी म्हणतो अरे काय संस्कृती निघाली, काय नाही. वय संतोष महाराज, कुठं कुठं डोळ्यावरची केस कापा. शास्त्र असं सांगते, बाईनं मालक जिवंत असताना केस कापू. बाईनं एकच वेळेस केस कापा. माणूस मेल्यावर केशखंड नावाची एक क्रिया येते, त्या दिवशी केस कापा. जिचा मालक जिवंत आहे त्या माऊलीनं केस कापू नये. कच कापता तुम्ही. नारद महर्षी गेले मेकअप व्हायसाठी. एक तळ होतं बाजूला. त्या तळ्यामध्ये आंघोळीसाठी उतरले, मारले डुबकी. ऐका, डुबकी मारताना नारद होते, परंतु जेव्हा वरी निघाले ना, नारदी झाली. काय झाले? बाई झाले बाई. कारण त्या तळ्याला माझ्या भोले बाबाचा शाप होता. आता हे कुठं दिला, कसं दिला, देवी भागवत उघडून बघा. आहे की नाही? मी काय गुत्त घेतलं नाही ना पुरं सांगायला. आपण बी जरा काही बघा उघडून. देवी भागवतामध्ये कथा आलेली आहे. त्या सरोवराला शाप कशासाठी भेटला? त्या सरोवराला असा शाप होता, जो कोणी पुरुषाच्या मध्ये स्नान करेल त्याची स्त्री होती. नारदाने डुबकी मारली, क्षणामध्ये नारदाचा नारदी झाला. बाजूला एक काळा कुठं भिल्ल होता, त्यानं आला धरला हात येऊन नारदाचा. नारदजी म्हणू लागली छोड दो कयाचं छोड दो. आता नेलं नारदाला, नेलं नारदीला. वर्षाला एक असे 60 वर्षामध्ये 60 पोरं झाले नारदाला. किती झाले? 60 लेकर झाले. 60. त्रिकाल ज्ञानी नारद महर्षी. भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं ज्याला ज्ञान होतं, असं त्रिकाल ज्ञानी नारद महर्षी. अशा महात्म्याला आश्चर्य या वासनेने सोडलं नाही. परंतु महाराज म्हणले, त्या वासनेचा जर तुम्हाला मुळीसहित जर नाश करायचा असेल तर संतांची शरणागती करा. अभंगाचं प्रकरण
आपल्याला आदत कशी होऊन गेली सांगू का तुम्हाला? कोकणात आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, कोकणात नारळ फुकट. पंढरपुरातले लोक चंद्रभागेमध्ये कपडे धुतात, आम्ही आई मानतो. अवघेची तीर्थ केली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. त्या तीर्थाचं एवढं सामर्थ्य आहे बाबा. भारतामधले 149 तीर्थ, 349 पुरे किती आहेत? 350. पुरे किती आहेत? 349 तीर्थ तुमच्या मजेसारखे त्या तीर्थामध्ये जाऊन आंघोळ करते, त्याला म्लान करते. ते 349 तीर्थ तिथं जाऊन पुनीत होती. कुठं कुठं? चंद्रभागेमध्ये. माझं नाही भोले बाबाचं प्रमाण आहे. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थ मध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंगळी वंदिती चरण. चक्रतीर्थ आहे तिथं. तिथं तिथं रोज दुपारी 12 वाजता पुरे भारतातले तीर्थ पुनीत व्हायसाठी तिथे एक 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 सुंदर भावगीत आहे. एवढा सुंदर भाव आहे ना त्याचा. मानो तो मैं गंगा माहूं, ना माने तो बहता पानी, कोई वजू करे मेरे जल से, कोई मूरत को नहलाए, कहीं मोची चमड़े धोए, कहाँ पंडित प्यास बुझाए. आपल्या जवळचं असलं की त्याला वडा आणि दूरच्याला गंगा, ही विषय चोलालता आपला. कसं राहते तुम्हाला सांगतो. त्या आवाजाची परक आम्हाला आहे. जेव्हा त्या पट्ट्यानं चाल टाकली ना, येऊन हृदयालाच लागली. विठाला मला संगीतातलं काही कळणार, परंतु आनंद येतो. मला स्वप्नात बी सरेगमप माहित नाही, सत्य सांगू लागलो तुम्हाला. परंतु माझ्या सद्गुरूची माझ्यावर एवढी कृपा आहे. नाही चला, महाराज म्हणतात संतांच्या चरणाचा रजाचा स्पर्श झाला की वासना नाहीशी होती. महाराज अनेक काय फायदे, अनेक फायदे, अनेक फायदे, अनेक. एक 2-4 फायदे सांगतो. संतांची शरणागती झाली रे झाली. नंबर 1 वासनेची बीज. नंबर 2 चा फायदा अर्धाक्षण घडता संतांची संगती, तिने होय शांती महत्पापा. महापापाची रांगोळी होती. आताच आपला विषय निघाला. तीर्थ पाप घालतात, परंतु कोणचे? असे काही पाप आहेत आपल्याकडून घडतात, ते तीर्थाच्या बापा नाही जाईना. ऐका प्रमाण आठवण. न जाती तीर्थाची या बापे, न जाती तीर्थाची या बापे, न जाती तीर्थाची या बापे, न जाती. मन संकल्पाची पापे, न जाती तीर्थाची या बापे, न जाती तीर्थाची या बापे, न जाती तीर्थाची या बापे. मन पाची पावे, न जाती तीर्थाची, न जाती तीर्थाची पावे, न जाती तीर्थाची पावे. मन संकल्पाची पापे, न जाती तीर्थाची या बापे. जे मनानं झालेले पाप आहेत ना, बघा, पापाचे 3 प्रकार: कायिक, वाचिक
मानसिक. आता आपल्याला तिकडे घुसायचं नाही, आहे की नाही. मग त्याच्या खाली कायेचे 3, वाचेचे 3, मनाचे 4. मग त्याच्यामध्ये पाप, उपपाप, महापाप, एवढे 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 पाप कुठं जातात? तीर्थामध्ये आंघोळ केल्यावर. परंतु मनानं झालेले पाप आहेत ना, न जाती. मग कशामुळे जातात? तुका म्हणे पापे जाती संताची जपे. त्या संतांच्या संगतीचा अर्थ क्षण जरी घडला. कुणाची वाक्य बोललो बाबा मी? संताची, महाराजाची नाही. महाराज धोंड्याला महाराज झाले. 4 अभंग पाठ केले, कंबर बांधली, झाला महाराज. तुमच्या पाया पडतो. 2 तास महाराज किती छान बोलतो ह्याच्यावर त्याची किंमत ठरू नका. 22 तास कसा वागतो ह्याच्यावर त्याची किंमत ठरवा. दोन तास रडू रडू कीर्तन सांगालेत, कमऱ्यामध्ये गेल्यावर हजारासाठी स्वतः रडाले. मला माहित आहे आपल्याला आदत पडल्या, जेवढे पैसे जास्त महाराजांना घेतले तेवढे मोठा महाराज. जे महाराज पैसे बोलत नाही ते आपला आहे, डिझेलचे बी द्यायचे नाही त्याला. म्हणजे सद्गुरूने मला एक वाक्य दिलं, मारुती महाराज कीर्तन करायला म्हणून. हो महाराज, कीर्तनच म्हणून करायचं, प्रपंच करायचा नाही. आयुष्यभर घेऊन चालतो तो शब्द. आणि कुठंच कम पडणार बाबा, कुठंच कम पडणार, कुठंच कम पडणार, कुठंच. हा एवढा फरक आहे. कोण्या दिवशी हत्तीवर बैसून, कोण दिवसे पालके सुभेदार, कोण्या दिवशी पायेचा चाकर चालत चालत जावे, समयासी सादर व्हावे. परंतु माझ्या भगवानवर विश्वास आहे मला. एका 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 व्यक्तीने एक वाक्य टाकलेलं आहे, खूप सुंदर आहे. तुमच्या पाया पडतो, तुमच्या जीवनात संकट आले ना, लोकांसमोर तुमचे संकट मानत जाऊ नका. नाही नाही, लोक मजे घेतात, मजे घेतात, लोक मजे घेतात. तुम्हाला संकट सांगायचेत ना, कुणापाशी सांगू नका, त्या संकटाला सांगा, ए संकटा, तुझ्यापेक्षा माझा बाप लय मोठा आहे म्हणा, पंढरपूरचा. आणि 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 एक गोष्ट बोलू, संतोष महाराज, ही जी आमची मंडळी आहे बघा, ही मंडळी मला माहित आहे ह्याची एकाची अवस्था बरोबर नाही. कुणाकडे तरी कार आहे का? कवा मंदिराला काय काय भातर अशा आहेत, निवड शेवंतीलाच आलेले मंदिरात. त्याच्या बाद हनुमंतराया चिंतेची तरी 50-50 लाखाच्या गाडीत हिंडाले. आणि आम्ही ऐका प्रमाण आठवत आहे का? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी, चोरट्यासी दिदली महानिधी, सेवकाच्या ढुंगाना मिळे चिंधी, चालकासी त्रैलोक्य व्हावे वंदिगा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
साध्वी जनाबाई, जनाबाईचं देवासोबत भांडण झालं. भांडण करायचं असं जनाबाई सारखं करा. काय शिव्या आहेत बघा. ऐका आई, संतांच्या शिवाय आमच्यासाठी अभंग झाले. आहे की नाही? जनाबाई देवाला भांडू लागली. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्मा सावित्री चुडायली, तुझे गेले रे मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभ्या टाकुनी अंगणी शिव्या देती दासी जणी. त्या शिव्याच्या प्रकरणामध्ये ही अभंग आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. त्याच्यामधलं दुसरं कडवं, वैरी या सिद्धी दली मोक्ष सिद्धी. अरे विष पाजायला आलती कोण? पुतना, तिला मोक्ष. कपटी होता राजा रावण, तुझी बायको हरून नेली, त्याला मोक्ष. रात्रंदिवस आम्ही तुझ्या नामाचा प्रचार कराव, सेवकाच्या ढुंगाना मिळेल चिंदी. ही देवाची खून सांगू लागलो तुम्हाला. ती एवढा हुशार आहे ना, त्याला माहित आहे हेला जर मी दिलो हे माझ्याकडे बघणार. आणि जरा उलट बोलू जरा उलट. देवाची ती खून आला ज्याच्या, देव घरी याचं खून सांगू लागलो. देव आपल्या घरी आला म्हणून कवा ओळखायचं? देवाची ती खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराची. ताळाला मेळ लागणं झालं परमार्थाच्या वाटेवर चलताना, संसाराचं ताळाला मेळ लागणं झालं की ओळखायचं आज आम्ही परमार्थाची पायरी. आणि एक गोष्ट बोलू महाराज, परमार्थाच्या वाटेवर चलत असताना ज्या दिवशी आमच्या डोळ्यात पाणी आलं ना, समजायचं आज आम्ही परमार्थाच्या वाटेला लागलो. आणि ह्याच्या पुढे जाऊन बोलू, ज्या दिवशी परमार्थाच्या वाटेवर आमच्यासाठी देवाच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्या दिवशी समजायचं आमच्या परमार्थाचा कळस झाला. येतो पाणी येतो. देव खूप 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 वेळेस रडले भक्तासाठी. आता हाय 7व्या दिवशी कर. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी गेला. ओ शुद्ध भाव दे कोनिया, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. रडला माझा देव सुदाम देवासाठी रडला. साधा रडला नाही, डोळ्याच्या थेंबाना असणार जे आहे ते सुदाम देवाचा अभिषेक केला. चला असो, आपला विषय काय चुरलता? पाप. नंबर 2 चा पुरावा. एक वासना, नंबर 2 काय? वासनेचे बीज जळून जाई. एक तेने होय शांती महत पापा. 2 आता जास्त सांगत नाही मी, घडी आडकर बघू लागलो. अर्धा तास आहे आपल्याकडे, आहे की नाही? इथंच अडकायचं नाही. नंबर 3 आपणा सारखी. का देव संत काय करतात? पहिले तुमचे जेवढे दोष आहेत तेवढे दूर करतात. नंबर 3 चा फायदा, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदवी. सहज बोलणे हित उपदेश. सहज 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 सहज. जसं कुंभार घडीतो ना माझे सद्गुरू आदरणीय परमपूज्य महादापूरकर बापू, मी म्हणतो ना, माझं कोटी जन्माचं फळ माझ्या पदरामध्ये आलं की माझ्या जीवनामध्ये तसा मला साधू लाभला. विठ्ठल. आणि एक गोष्ट सांगू बाबा, संत ओळखायला लय 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 जन्मीचं पुण्य पाहिजे संत ओळखू यासाठी. नाही तर संत ओळखू येईना, ते वर्तत दिसत देही.
नामदेवरायानं खूप सुंदर प्रमाण दिलेलं आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नव्हती जगा मनुष्याच्या सारखी. ते दिसायला जरी आपल्यासारखे असते परंतु वेगळंच. एक केंदुर्की नावाचं गाव आहे आळंदी जवळ. कान्हो पाटक. कान्हो पाटक महाराज कोण्या गावात राहतात की नाही? त्याची कीर्ती काशीपर्यंत गेली. काशीहून एक ब्राह्मण तिला भेटायला आला. विचारत विचारत त्याच्या घराजवळ गेली आणि त्यावेळेस कान्हो पाठक आपल्या 4 लेकरांसंग खेळू लागला. विचारलं कान्हो पाठक, त्याने म्हणले मैं हूं. अरे क्या बोले, मैं आपकी कीर्ति सुन के काशी से आया आपके दर्शन को. आप कितने बड़े महात्मे हैं बोल के. आप तो संसार में मग्न हो के अपने बच्चे के साथ खेल रहे बोले. कान्हो पाठकानं म्हणले लेकर आहेत म्हणून मी साधू नाही का? धरले 4 लेकरं टाकले हिरी. आता मी साधू आहे का म्हणले. त्या काशीचा ब्राह्मण म्हणू लागला कशाचा साधू द्वारे, तुझ्या स्वतःच्या लेकरावर ममत्व नाही. दया करणे जे पुत्रासी, तेच दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा देवते तेची. समाजावर कोण काय तुझी दया राहील, स्वतःच्या लेकरावर दया नाही. लेकर हिरीत टाकून दिला. पुन्हा कान्हो पाठक म्हणू लागले लेकर मारलं म्हणून मी साधू नाही का? ए बरो या भाई, या भाई, 4 लेकर भाई. ओळखू येणार, ओळखू येणार, संत ओळखू येणार. म्हणून ज्याला ओळखू आलेत ना त्यांनी सांभाळून ठेवा विठ्ठल. संतोष महाराज संतांची दृष्टी पडली तर बस दृष्टी. माझ्या सद्गुरूनं मला कोणता अभंग असं म्हणावं ते कवाच सांगणार. कोण्या अभंगाचं कसं विवेचन करावं कवाच नाही, परंतु निश्चित दृष्टी टाकली. दृष्टी माझ्या संतांची दृष्टी कशी राहते सांगू आई तुम्हाला. कासव माहित आहे? कासव, कासवीन. कासविनीला स्तन राहीना. ते आपल्या लेकराचा त्याला जे लागल पोट भरायसाठी काय देसाच नाही. आपल्या लेकराचं पोट ती कशाने भरीत असत? तिला 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 स्तन राहीनात. फक्त ती आपल्या लेकरावर दृष्टी टाकते. काय टाकते? तुका म्हणे माय कासवीचे विलेप आहे. तशी संतांची दृष्टी लागते आणि ती दृष्टी पडली रे पडली, भाग गेला. पुन्हा आणि एक दृष्टांत लक्षामध्ये आला. एक क्रौंच नावाचा पक्षी आहे. काय नाव? क्रौंच. मी पाहिलं नाही परंतु शास्त्राचा पुरावा. त्याचे पिले जेव्हा बाहेर, ते आई जेव्हा बाहेर चरायला जाते ना आणि घोसल्यामध्ये पिल्ल्याला जेव्हा भूक लागते ना, आई तर जाते दूर निघून आणि हेला भूक लागते. हेच पोट कसं भरते सांगू तुम्हाला. आई ज्या दिशेला गेली ना त्या दिशेकडं असं तोंड करायचं, आईचं स्मरण करून आ करायचं, हेच पोट भरून जात. नुसतं स्मरण केलं. माझ्या सद्गुरूचं तेच सामर्थ्य आहे. नुसतं एक मिनिटासाठी समोर आणतो सद्गुरूने, एक बार कंबर बांधलं 2 तास पुरत नाही, 2 तास पुरत नाही. हे माझा मोठेपणा नाही, माझ्या सद्गुरूचा आहे. विठ्ठल आणि या कोणची वस्तू सांगितलं तुम्हाला? वासना, पाप आणि आपल्या पदावर. आणि हे 3 काम झाले. सर्वात मोठा फायदा पद्मनाभ जोडी येला. काय करतात? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ देवाची ना आपली गाठ घालून देतात. एक भिल्ल समाजामध्ये एक साध्वी जन्माला आली. तिचं नाव शबरी. आता सर्व कथा भाग सांगायचा नाही आपल्याला, तुम्हाला सर्वाला माहिती आहे कथा भाग. लग्न ठरलं, घरून पळून गेली, अनेक वर्ष सद्गुरूची सेवा केली. ते सद्गुरू म्हणजे मातंग ऋषी.
काय सेवा करायची संतोष महाराज? रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे. हातानं झाड जाय, अंग झाडी ना अंगडी. जेव्हा मातंग ऋषी आपल्या पर्णकुटीहून गंगेला स्नानाला जायचं ना, त्या वाट सर्व हातानं झाडायची. आणि एक दिवस शबरीला उठायला उशीर झाला. मातंग ऋषी निघून गेले आणि स्नान करून येताना शबरी आडवी आली. शबरीची सेवा बघली, डोळ्यात पाणी आलं मातंग ऋषीच्या, सद्गुरूच्या. आणि विचारलं, शबरी केव्हापासून करतेशी सेवा? शबरीने म्हणले, महाराज लग्नाची वय होती, आज केस पांढरे झाले, किती वर्ष झाले माहित नाही. पाला खायची, पाला दिवसभर झाडावर राहायची, सकाळी येऊन सेवा करायची. अंतकरण पोळलं सद्गुरूच. आणि विचारलं, काय पाहिजे शबरी, माग. म्हणजे देवा, हे देवा तुझं ब्रीद आहे रे. सद्गुरूची देण एवढी आहे ना, कवाच सरत नाही. वस्तू अमोलिक दीन रे सद्गुरु, कृपा करा आपण आयो पायोजी महिने. संपत नाही बाबा ते. खर्च न कूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त समायो पायोजी मैंने राम रतन धन पायो. शबरीला मातंग ऋषीने आशीर्वाद दिला, शबरी जगाचा मायबाप तुझ्याकडे चलत येईल एक दिवशी. परंतु बाबा दिवस चांगला नाही, तारीख चांगली नाही, वेळ चांगला नाही. रामायणातले दोन पात्र सांगतो बाबा तुम्हाला. एक पात्र शूर्पणखा आणि दुसरं पात्र शबरी. शूर्पणखा बनून ठुनून गेली, होती तशी गेली नाही. कशी गेली? देवाला वरचं डेकोरेशन, विश्वनाथ बाबा देवाला डेकोरेशन जमणार. देवाला भक्ती कशी करावी लागते सांगू? सासू सटी रडे सून तसली जमणार नाही. नाही नाही, डेकोरेशन उगा 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 वरपंग भक्ती जमत नाही. तर तिथे ते बैतन घेतोय, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी खावाची, त्याला काही न लागे. तुकोबारा शपथ खाऊन सांगू लागले देवाची, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची, माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्याला दुसरं काहीच लागत नाही. फक्त भावा कारणे, देवा कारणे भाव तस्मा, दुसरं काही लागत नाही, काही लागत नाही. शूर्पणखाची विटंबना झाली आणि जगाचा माय बाप एक दिवस शबरीच्या दारात आला. शबरीला माहित झालं जगाचा मायबाप आपल्या अंगणात येणार आहे. तिच्या आनंदाला पारावार नाही. शबरी आनंदानं गाऊ लागली, ओ मेरी झोपड़ी के बाहर आज भूल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे, जन्मों के पाप धुल जाएंगे राम आएंगे, इनके पाप आज भूल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे
आएंगे रघुराज तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. देव येतो देव. संताचं दर्शन झालं आणि हे 3 वस्तू नाही झाल्या, संत काय करतात, आपल्यासारखं करतात. आपल्यासारखं झाल्यावर त्या देवाची ना आपली गाठ घालून देतात, म्हणजेच त्याची घोडी लागती आणि त्याच्याविषयी प्रेम वाढतो, असं अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतो. मग राम नामे उपजे आवडी. मी बोलायला सुरुवात करून 40 मिनिट झाले. 40 मिनिटापासून बघू लागलो ही आमची पुरी भजनी मंडळ असं तटस्थ उभा आहे सेवा करण्यासाठी. मृदंगाचार्य सुंदर वाद्य वाजवले, शूटिंग करणारे शूटिंग कराले. 40 मिनिटापासून मी तुमच्याकडे बघू लागलो. तुमची अवस्था सांगू का? लक्ष्म्या बशीत आहो का? लक्ष्म्या असं असं असंच बघायला तुझ्याकडे. माणसं म्हणतील बायालाच म्हणलं रे बाबा आपल्याला काय नाही, ते लक्ष्म्या तुम्ही लक्ष्म्या पुढचे पिले. असलं भांडवल माझ्याकडे तुम्हाला रातभर हसितो पोट दुखूजेपर्यंत. परंतु आज संत पर अभंग घेतलो. संत आले की माझे सद्गुरु समोर येऊन बसतात, मग जास्त पानचट सांगू वाटणं. आई एवढा खर्च करता तुम्ही, दुरून दुरून गाय. हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. कवा म्हणायचे इकडं वाटेने येताना त्या धर्म मंडपामध्ये कथा श्रवण करत असताना तुम्ही म्हणताल महाराज फायदा, नाम घेता वाट चाले इकडं, त्याचा फायदा यज्ञ पाऊला पाऊली, एका पावलाला एका यज्ञाचं फळ. किती सोपं आहे की नाही? परंतु मला माहित आहे तुमच्या तोंडात देवाचं नाव आहे ना. ऐकलीस का ठैकलीस का? मी पहिलंच प्रमाण दिलं, पशला काऊन येत नाही. अनंत जन्मीचे नामासी विनमुख तोनर पापिया. ज्या मुखात नाव येत नाही ना, कबीर महाराज, संत कबीर महाराजाकडे एक साधक गेला. कबीर महाराजाला प्रश्न विचारला, कबीर जी ये धरती से आपका नाता क्या है? कबीर महाराज म्हणले ये तो हमारी अम्मा है, माँ है, जननी जन्म उमेच, ती आमची आई आहे, आमची आई आहे. मग तुम्ही तुमच्या आईवर घाण करता, लघुशंका करता, हे बरोबर आहे का? आईच्या अंगावर करावं का? बघा ना, हो का संतोष महाराज, काही माणसं आम्हाला असले प्रश्न विचारतात, आमच्या त्याचं उत्तर राहील. शास्त्रात त्याचा कुठं जवाबच राहील, असले उत्तर काही एक हातामध्ये लाकूड घेऊन आले मला विचाराले, महाराज हे लाकूड जर मी तुम्हाला मारलं कुठं लागल? आता त्याला कुठं म्हणून सांगू? डोसक्यात म्हणलं तर पाठीत हाणतंय, पाठीत म्हणलं टंगड्यावर हाणतंय. कबीर महाराजाला प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या आईच्या अंगावर घाण करता का? हे बरोबर आहे? कबीर महाराजांना म्हणले नाही. मग तुम्ही कुठं ही घाण तुमची कुठं जाते?
ऐका कबीर महाराजाचं उत्तर. कबीर महाराज म्हणले आम्ही केलेली घाण हे लघुशंका आमच्या आईच्या अंगावर नाही. मग कुठं जाते? जिस मुख में नाम नहीं वो हमारा पैखाना. ऐकलात का उत्तर? जिस मुख में नाम नहीं वो हमारा, पुऱ्या जगाचं नरक त्या माणसाच्या तोंडात जाते. कशासाठी दिलं एवढं? राम भजन को दिया. कशासाठी आहे? ओम आउट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया न हक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया न हक जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. किंवा देवे दिला दे भजना गोमाटा, देवे दिला दे भजना गोमाटा. तो या झाला फाटा भादिकेचा, तो या झाला फाटा भादिकेचा. एवढा सुंदर नरदेह दिला तरी भजन करत नाहीत माणसं. काऊन कराव? कशासाठी कराव? कुठं नवस केलाय कवा तरी सांगतो आलं. नवसाला बैमान व्हायला म्हणून ही अवस्था आहे आपली. खरं सांगा, माणसं बदलले की निसर्ग बदलला? उगाच माणसं येड्यासारखं म्हणाले महाराज निसर्ग बदलला. कवाय पाणी पडाले रे. माणसं नाही बदलले, निसर्ग नाही बदलला. कोण बदललं? बैमान होऊ लागले. बैमान. कबीर महाराज सांगतात ना, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान दुनिया